परभणीत आज सर्वपक्षीय नेत्यांचा नागरिकांचा एक मोर्चा निघतोय त्या मसाजोग प्रकरणामध्ये। या प्रकरणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना वाटतं की आपल्याला या प्रकरणाचा पुन्हा छडा लागला पाहिजे। जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा ही कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणून हा त्यांचा असलेला उद्रेक आहे। आणि सरकार सुद्धा त्याच दृष्टिकोनातून तपास करते। जोही याच्यात आरोपी असेल त्याला सरकार सोडणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या गतीने त्या दिशेने तो तपास चालू आहे। पहिल्यांदाच असं होतंय की एखाद्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा या काम करतायत, म्हणून मला वाटतं या नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्याचा सुद्धा एक वेगळा विचार सरकार निश्चित करेल आणि आरोपींना फासाच्या शिक्षा होईपर्यंत थांबणार नाही असं एकंदरीत तपासाचा वेग चालू आहे। या प्रकरणावरून सुरेशदास आमदार तुमचे म्हणतायत की देशमुख हत्येचे आज जे पकडलेले आरोप आहेत, आतापर्यंत जे पकडलेले आरोप आहेत हे केवळ प्यादे आहेत। ते बघा, प्यादे आहेत, वजीर आहेत, राजा आहे, यावर आता भाष्य करण्यापेक्षा यंत्रणेला त्यांचा तपास करू द्या। रोजचा जो रिपोर्ट त्या यंत्रणेकडे येतोय किंवा त्या तपासामध्ये जे निष्पन्न होतंय त्यावर यंत्रणा पूर्णपणे आपली तपासाचा दिशा ठरवते, म्हणून मला वाटतं आता तपास यंत्रणेमध्ये जास्त इंटरफेअर करणं योग्य नाही। संदीप क्षीरसागरांचा असा दावा आहे की वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे आणि मंत्री धनंजय मुंडे असल्यामुळे त्याला संरक्षण मिळते। कोण मास्टर माइंड आहे, काय आहे, याला तपास करू तर द्या ना। एखाद्याचं नाव घेऊन आपण डायरेक्ट त्याला फासावर चढू शकत नाही। काही कायदेशीर प्रोसिजर असतात, तपासाचं काहीतरी एक वेगळी दिशा असते, ते सगळे एव्हिडन्स जमा करावं लागतात, त्या एव्हिडन्स कोर्टासमोर जावं लागतात, त्यानंतर कोर्ट सुद्धा त्या एव्हिडन्स पाहूनच शिक्षा देते। तातडीने कुणावर कारवाई होत नसते, परंतु तपासाच्या याच्यामध्ये आपल्याकडून मला वाटतं आता राजकीय सर्वच पुढारी कोणत्याही पक्षाचे असो, हा तपासामध्ये आता आपण कोणीही अडथळा आणू नये। तपास यंत्रणा जर काही चुकत असेल किंवा आपल्याला वाटत असेल की काही केलं पाहिजे तर त्यांनी जे तपास यंत्रणाचे प्रमुख असेल त्यांना भेटून त्याला त्याबद्दलची माहिती जरूर दिली पाहिजे। मी विरोधाला विरोध करावा असं नाही, परंतु जाहीरपणे बोलून त्याच्याबद्दलचा डिस्टर्बन्स जे आहे तपास यंत्रणा देतात ते येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे। असा प्रश्न उपस्थित होतोय की या मसाजोग प्रकरणातले सगळेच आरोपी पुण्यातच सापडत आहेत, काही राजकीय वरद हस्त आहे का पुण्याचा? तो तपासामध्ये येईल ना। आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलंय की मी तो कोणीही असेल, कोणाचा जरी त्याचा इंटरफेअर आढळला तर त्याला माफ केलं जाणार नाही, एवढी स्पष्ट भूमिका जेव्हा मुख्यमंत्री घेतात त्या टायमाला त्याच्यावर शंका उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही। सत्ताधाऱ्यांवर विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे। कराडांना संपवून या ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात असा गंभीर आरोप आहे आणि एक जे आरोपी बाहेर येतात त्यांना संपवण्याचा कट आहे। आता कराड पकडला गेला, त्याची कस्टडी चालू आहे, ती त्यांना चांगली वाटत नाही, त्याला संपवण्याचा प्रयत्न करतायत म्हणतायत। मग आता त्याला काय आता कुठं काय केलं काय पाहिजे ते त्याच्या सूचना मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे। त्यांना कुठं आणखीन 5 स्टार मध्ये ठेवलं पाहिजे, त्यांना कुठं आणखीन त्यांच्या बडदास्त ठेवली पाहिजे ते सांगा। यंत्रणा काही करायच्या अगोदरच त्याला एवढं प्रोटेक्ट करण्याचं कारण पण काय आहे? एका अर्थाने त्याला ते प्रोटेक्ट करतायत आणि त्याच्यावर आरोप नाही करत तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं माझा आरोप आहे। एक प्रामुख्यानं पाहिलं तर जो महत्वाचा मुद्दा आहे, आता संजय राऊत सुद्धा म्हणतायत की हा जो मुद्दा आहे तपास आहे, तपास यंत्रणा काम करतात, त्यांना काम करू द्या, यावर न बोललेलं उचितच ठरेल। त्यांची आता ही भूमिका पाहायला मिळते, तुम्हाला काय वाटतं? ते पण सहकार्याची भूमिका दाखवतात का? संजय राऊत आता सर्वच भूमिका सहकार्याचे दाखवणार आहेत। मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर लोकांनी जो काही औषधोपचार केलेला आहे, ज्यांच्यामुळं त्यांची प्रकृती आता ठणठणीत झालेली आहे आणि आता काय बोलावं हे त्यांना आता कळायला लागलेलं आहे। म्हणून जनतेचा औषध कसा असतो किंवा जनतेचा ठोका कसा असतो आता त्यांना कळून चुकलंय, म्हणून त्याची ही नरमाईची भूमिका त्याचं आम्ही स्वागत करतो। संजय राऊत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे गेली 2.5 वर्ष चुकीच्या लोकांनी वेढलेले होते
म्हणून तुम्ही त्यांना टरबुजा म्हणत होते. तू राशील नेता मी राहील तुम्हीच म्हणत होते ना. त्याच्याबद्दलचे अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या लोकांमध्ये झालेला हा परिणाम हे वेगळ्या ट्रॅकवर जाण्याचे ह्यांचे संकेत दिसत आहेत. चुकीच्या लोकांबरोबर होते का चांगल्या लोकांबरोबर होते हे जनता जनार्दनाने दाखवून दिलेलं आहे. चांगल्या लोकांबरोबर राहिल्याने काय फरक पडतो हे विधानसभेमध्ये एवढं स्पष्ट बहुमत दिलंय, याचा अर्थ तुम्ही बरोबर राहा असा होतो. हे यांना कळायला आणखीन तेवढं डोकं असलं पाहिजे. फडणवीसांचं कौतुक मुखपत्रातून करताना, सामनातून करताना जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात का, याची चर्चा सुरू झाली आता. पर्याय काय त्यांच्याकडे आता? त्यांच्याकडे पर्याय काय राहिलेला आहे? काँग्रेस विचारते त्यांना. शरद पवार साहेब कुठे आहेत माहिती आहे त्यांना. ज्यांची हे पालखी घेऊन फिरत होते कुठे गेले ते लोक? म्हणून या लोकांनी त्यांना सोडून दिलेलं आहे आणि आता यांच्याकडे अकेला लढण्याचं बळ यांच्या मनगटामध्ये राहिलेलं नाही. एकटे हे लढू शकत नाहीत. पर्याय शोधतायत ते. आणि पर्याय शोधताना हा त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर वाटतोय की आता 5 वर्ष तर आता म्हणता येणार नाही की उद्या निवडणुका घ्या, परवा निवडणुका घ्या. म्हणून आता 5 वर्ष त्यांना या सिल्वर ओकची पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर जाऊन बसावंच लागेल हे एकत्रित दिसतंय. असे प्रयत्न सुरू आहेत असं वाटतंय का? सुरुवात झाली ना. त्यांच्या तोंडातून जी घाण निघत होती त्या ठिकाणी जे काही आता प्रेमळ शब्द निघायला लागले ही त्याची सुरुवात आहे. म्हणून ट्रॅक बदलण्याची सुरुवात या उबाटा गटाच्या विश्वविख्यात प्रवक्त्याने सुरू केलेली आहे. देशमुख प्रकरणामध्ये देशमुख परिवाराला न्याय मिळावा किंवा न्याय द्यावा या मागणीपेक्षा सर्वात जास्त मागणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाते. तर दुसरीकडे अजितदादांच्या ताफ्यामध्ये सुद्धा यांच्याच गाड्या फिरत होत्या असा आरोप केला जातोय. एकीकडे गुन्हेगारी आणि दुसरीकडे मोठ्या नेत्यांचे राजीनामे, कसं पाहता? तर बघा, मी कालही ती बातमी पाहिली. अजितदादाच्या ताफ्यामध्ये ती गाडी होती. म्हणजे काय झालं? एकनाथ शिंदे साहेब ते इथं मुख्यमंत्री म्हणून शेकडो वेळा आले. त्यांच्या गाड्यामध्ये ताफ्यामध्ये 100 गाड्या असतील. अहो, ताफ्यामध्ये गाडी असली म्हणजे तो भविष्यात जर त्याने गुन्हा केला तर त्याला माफी असावी असं काही कायदा आहे का? आणि त्याचं कोणी समर्थन केलंय का? म्हणून ताफ्यात गाडी असणं त्यामुळे अजितदादाची बदनामी होईल असं समजण्याचं काही कारण नाहीये. मंत्र्यांचा राजीनामा मागणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी तपासामध्ये जोपर्यंत कोणी गुन्हेगार म्हणून पुढे येत नाही तोपर्यंत अशा राजीनामा घेणं किंवा न घेणं हा त्या पक्षाच्या नेत्यांचा अधिकार असतो. सर, शपथविधी होऊन, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन, त्याच्यानंतर अधिवेशन होऊन बराच काळ लोटला. खात्याचा पदभार पण स्वीकारलेले आहेत. पण पालकमंत्री कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तुमच्या सगळ्या मंत्र्यांना पडलेला आहे. काय शिवसेनेच्या वतीने किंवा काय म्हणणं आहे? अजितदादा विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. ते मला वाटतं आज परत येणार आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी मॅक्झिमम सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नावं ही घोषित केली जाणार आहेत. म्हणून तिन्ही नेत्यांनी एकत्रित बसून सामूहिक निर्णय घेणे ही असलेली त्यांची भूमिका दरवेळेची की कोणताही निर्णय घ्यायचा तो सामूहिकपणे घ्यायचा, एकत्रितपणे घ्यायचा. म्हणून 1-2 दिवस वाट ही अजितदादासाठी पाहत आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी महाराष्ट्रातल्या सर्व पालकमंत्र्यांची नावंही घोषित केली जातील. येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या राज्यभर निवडणुका होणारच आहे. त्यानिमित्तानं शिवसेनेमध्ये अगोदरच्या शिवसेनेचे, उद्धव सेनेचे लोक इन्कमिंग करतायत तुमच्याकडे, पूर्ण महाराष्ट्रातले वेगवेगळं. म्हणजे त्यांना काही माणसं राहतील की नाही असं एक चर्चा आता सुरू झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं तुमच्यामध्ये प्रवेश करतायत. काल तुम्ही पाहिलं तर लोकांनी प्रवेश घेतला. माझ्या संभाजीनगरमधून माझी दोन्ही महापौरांनी प्रवेश घेतला. येत्या आठवड्यामध्ये पुन्हा संभाजीनगरमधून अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे. महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या लोकांनी, सगळ्या भागातून आता हे जे काही कार्यकर्ते आहेत हे सर्वजण शिवसेनेला इच्छुक आहेत
आणि त्या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यापासून ही संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी यांचा प्रवेश सोहळासुद्धा दर दिवशी हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला जाणार आहे. इथला स्थानिक प्रश्न आहे, म्हणजे विषय आहे अब्दुल सत्तार विरुद्ध संजय शिरसाट असं संघर्ष, असं चित्र सध्या तरी दिसतं आहे. कारण परवा त्यांचा एक तारखेला जो सत्कार सोहळा झाला, त्या सत्कार सोहळ्यामध्ये मी इथंच राहणार, पुन्हा मी येणार वगैरे वगैरे असं सगळं सुरू होतं. आणि असं म्हणतात गुंडगिरी संपवणार, कारण मागच्या आठवड्यात तुम्ही म्हणले होते ना 15 आठवड्यापूर्वी की गुंडगिरी कोण करते आम्हाला माहिती आहे, ती संपवणार. तर ते गुंडगिरी संपवण्यावरून तुमच्या त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी केलेलं भाषण मला उद्देशून आहे की नाही मला माहीत नाही, परंतु एक निश्चित आहे, जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा हा चांगला जिल्हा समजला जातो इतर जिल्ह्याच्या तुलनेतून. त्या ठिकाणी कुणाचीही गुंडगिरी खपून घेतल्या जाणार नाही, हे मी कालही बोलतो, आजही बोलतो आणि उद्याही बोलणार. कोणी कुणाला चॅलेंज करावं हा ज्याचा त्याचा भाग आहे, परंतु कोण गुंडगिरी करतंय, कुठं कुठं गुंडगिरी झाली, काय काय घोटाळे केले, कसं कसं लोकांना दाबले गेले आणि आव्हानं प्रति आव्हानं कसे दिले गेले, या सगळ्यांचा हिशोब या येत्या काळामध्ये निश्चित घेतला जाईल. त्याच्यामुळं आता कोण कधी यायचं, कोण कधी जायचं, कोण पुन्हा येणार, कोण प्रासंगिक करार करणार, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु एक आहे, या शहराला नावारूपाला आणण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्याच्या आड जर कोणी येत असेल तर त्याचा बंदोबस्त हा निश्चित केला जाईल. महिनाभरात कुणाची तरी विकेट जाईल आणि ती विकेट गेलेली जागा जी रिकामी असेल त्या ठिकाणी भुजबळांना संधी मिळेल, विजय वडेट्टीवारांनी संकेत दिले. विजय वडेट्टीवारांनी आता फक्त आपला पक्ष पाहावा, त्यांना त्या संजय राऊत सारखं बडबड करू नये. कुणाची विकेट जाईल, कोण येईल हे तुम्हाला भविष्य सांगायला ठेवलेलं नाही. स्वतःच्या पक्षाचं भविष्य हे काय आहे हे लोकांना सांगा. इतर पक्षामध्ये लुडबुड करून आपलं महत्त्व वाढवण्यासाठी असे बेछूट विधानं करणं योग्य नाही. आता ही लाडकी बहीण योजना जी हळहळ्या ते गुंढाळ्या जाणार आहे असं थेट वडेट्टीवार म्हणले. त्यांना स्वप्न पडलं असेल, हे स्वप्नात जगणारे लोक आहेत. आम्ही प्रॅक्टिकल आहोत. लाडकी बहीण योजना ही कधी बंद पडणार नाही. त्यातलाच एक प्रश्न असा आहे की ज्या लाडक्या बहिणी आता अपात्र ठरू लागल्या, ज्यांना पहिले पैसे देण्यात आले होते ते आता अपात्र होत आहेत, त्यात पैसे वापस देतात अपात्र ठरवलं म्हणून. याच्याकडे कसं बघता, म्हणजे त्यांचा रोष म्हणता येईल की मग ते कसं चुकीच्या पद्धतीने जे त्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये फिट बसत नाही अशा अनेकांनी सुद्धा फॉर्म भरायचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांची उत्पन्नाची मर्यादा चांगली मोठी आहे असे लोक जर वापस करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य भगिनीसाठी आहे, जिला हाताला काम नाही आहे, जिला शिक्षण घ्यायचं आहे, जिला त्याचं कुटुंब चालवायचं, अशा ह्या गरीब कुटुंबातल्या लाडक्या बहिणीसाठी काढलेली योजना आहे. श्रीमंतांच्या फायद्यासाठी ही योजना नाही तर त्या बहिणींसाठी आहे. म्हणून त्यांच्यातल्या जर काही जर लोकांचं जर रिजेक्ट होत असेल तर त्याच्यात वाईट वाटण्यासारखं नाही. अनेक आणखीन बहिणींनी फॉर्म भरले नाहीत, त्यांचा सुद्धा फॉर्म भरून घेऊन त्यांना त्याचा योजनेचा फायदा भेटेल असा प्रयत्न सरकारचा राहील. बीड प्रकरणामध्ये सुरेश धस हे पुरेसे आहेत आणि त्यांना फडणवीसांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तर तेवढे व्यक्त होत आहेत असं संजय राऊत म्हणतात. त्याच्याबद्दलची मला माहित नाही, संजय राऊतकडे जास्त माहिती असावी. तो अंतर्ज्ञानी माणूस आहे. बसल्या बसल्या तो काही सांगू शकतो. बीडच्या भूमीवर काय चाललंय हा तिथून बसल्या बसल्या पाहू शकतो. म्हणून ह्या अशा विद्वानांनी असेच वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित आहे. त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. तुमच्या सरकारचा एक मेगा प्लॅन म्हणता येईल त्याला, कारण गिरणी कामगारांना 1 लाख घरं दिले जाणार आहेत, त्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. निश्चित आहे. ही जी काही योजना दरवेळेची आपण चालू आहे, अनेक वर्षापासून ते गिरणी कामगार देशोधडीला लागलेले आहेत. आज पाहिलं तर मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व संपत चाललेलं आहे. त्यासाठी हा मोठा दिलासा आहे. पुन्हा एकदा ते आमचे बांधव, ते गिरणी कामगार जर मुंबईत आले तर मला वाटतं तेच मुंबईचं खऱ्या अर्थानं वैभव असणार आहे. म्हणून सरकारची भूमिका ही योग्य आहे.
सर, एक मराठवाड्याशी संबंधित खूप महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणानं एक रिपोर्ट दिला आहे, अहवाल दिलेला आहे राज्य सरकारला, ज्यामध्ये दुष्काळग्रस्त मराठवाड्याला 7% पाणी कमी देण्याची शिफारस केलेली आहे. म्हणजे जी जायकवाडीच्या 65% आपल्याला सूत्र होतं, बरोबर. 58% केलेले आहे. त्याच्यामुळे आता गायकवाड या पाणी कमी समितीने- आहे. या कायम समितीने- दुष्काळी राहतो आपण. या समितीने जो काही अहवाल दिला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. एक वेगळ्या अँगलने ह्या अहवालाकडे पाहावं लागेल. जाणून बुजून मराठवाड्याला पाणी मिळणार नाही याची सगळ्या प्रकारे त्यांनी केलेली मांडणी ही चुकीची आहे. कोणीतरी ही समिती नेमली, त्यामध्ये मराठवाड्यातला एकही तज्ज्ञ जलतज्ज्ञ त्याच्यामध्ये नाही आहे आणि मुद्दामून हा अहवाल इतरांच्या फायद्याशी कसा ठरेल त्याच पद्धतीने तो अहवाल दिलेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही तर बोलणार आहोतच, परंतु मराठवाड्याचं पाणी कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न चाललेले आहेत हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये जे हरलेत त्यांनी हा उपद्व्याप केलेला आहे आणि त्याच्यामुळे मराठवाड्याचं नुकसान होणार आहे. म्हणून अशासाठी आम्ही सर्व एकत्रितपणे याच्या विरोधात लढा सुद्धा देऊ. मराठवाड्यातले सर्व लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे एकत्र येणार या संदर्भात सर्वच येणार आहे, मंत्री पण येतील आणि लोकप्रतिनिधी पण येतील. हा प्रश्न मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. इथं कोणताही पक्षपात केले जाणार नाही. जे बरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहोत. नाशिकचे आमदार देवयानी फरांदे त्यांनी सांगितलं की आता मराठवाड्यासाठी जास्तीचं पाणी सोडण्याची गरज नाही आणि नाशिकचे सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन हे पाणी हा अहवाल स्वीकारणार. आम्हाला आमच्या हक्काचं पाणी कुणी न थांबवू शकत ना कुणाची ती हिंमत आहे. सुप्रीम कोर्टाने त्यात दिलेले आदेश आहे, आदेशाचं पालन करणं हे सर्वांना बंधनकारक आहे. म्हणून आमचं पाण्याच्या बद्दल जो अनेकाला तळमळ जळफळाट होतो ना त्यांना त्यांचं कधी हेतू साध्य होणार नाही. मराठवाड्याचं हक्काचं पाणी हे आम्ही घेणारच. तर मेरी संस्थेनं जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट पुन्हा चेक करावा आणि जो न्यायिक भूमिका आहे अगोदरची होती गोदावरी पाटबंधारे घेऊन त्याच पद्धतीनं करावी असं तुम्ही सरकारला विनंती करणार आहे का? म्हणजे निश्चित विनंती करणार आहे. हे जो काही रिपोर्ट ज्यांनी सादर केले आहेत ना ते सर्व त्यांनी तो अँगल ठेवून केलेला रिपोर्ट आहे, ज्याच्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होईल आणि इतरांचा फायदा होईल. म्हणून हा रिपोर्ट तर आम्ही स्वीकारणार नाहीच, ही विनंती मी मुख्यमंत्र्याला करणार आहे. आणि जे आमचं न्यायिक पाणी आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. आम्ही काही इतरांचं हक्काचं घेत नाही, कुणाचं आम्हाला नको. जे आमचं आहे तेच आम्हाला हवं, एवढीच आमची स्पष्ट भूमिका आहे. मराठवाड्याला एक धास्ती आहे की जलसंपदा खातं आता राधाकृष्ण विखे पाटलाकडे की ज्यांची मराठवाडा विरोधात सादर करण्याची याचिका आहे आणि तेच जलसंपदा खातं सांभाळतात. खातं कुणाकडे जरी असलं तरी न्यायिक भूमिका जी आहे ते प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेले डायरेक्शन हे त्यांना पाळावे लागणार आहे. म्हणून खातं एखाद्या मंत्र्यांकडे गेलं म्हणून भूमिका बदलते असं नाही. जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या आधारात त्यांना सर्वांना याचा पाणी आहे त्यांना द्यावा लागेल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमित शहाच्या भेटीला गेले, काही नवीन हालचाली होण्याची शक्यता आहे का किंवा काही अंदाज आहे का? ते पक्षांतर्गत विषय आहे. त्यांचं आता काही दिवसानंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत, म्हणून कदाचित त्याची चर्चाही असेल. त्यांचं एक अधिवेशन सुद्धा शिर्डीला आहे, त्याच्या संदर्भात चर्चा असेल. म्हणून तो पक्षांतर्गत भेट हा त्याचा मागचा त्यांचा उद्देश असावा असं माझं मत आहे. ठाण्यामध्ये मराठी हिंदी जो काही वाद निर्माण झाला होता तोच वाद पुन्हा एकदा पुण्यात पाहायला मिळतोय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना चांगला चोप दिलाय. मात्र ज्या ठिकाणी आपण राहतो आपल्याच घरात राहून आपलाच ऐकावं लागतं, कधी गालात खावी लागते. काही ठिकाणी असं उद्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे. विशेषतः आता ठाण्यामध्ये त्या मुंब्रामध्ये जो काही उद्रेक झालेला आहे तो मराठी माणसावर अन्याय करणारा आहे. त्या भागामध्ये अनेक बांगलादेशी सुद्धा घुसलेले आहेत असं पोलिसांनी तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. अनेक त्या कारवाया ज्या अतिरेकी कारवाई केलेल्या आहेत ते मुलं सुद्धा त्या मुंब्रामध्ये पकडले गेलेले आहेत. म्हणून असे सेन्सिटिव्ह जे एरिया आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष देणं आता गरजेचं आहे. आणि तोच लोन आता मुंबई ठाण्यापासून पुण्याकडे सुद्धा वळत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये ते लोक राहत आहेत. ते यांना सर्वांना बांगलादेशी जे आहेत त्यांना इथून काढलं पाहिजे, तेव्हाच याच्यावर सर्व अर्थाने तोडगा निघेल. बीड, छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये बनावट औषधं सापडतात, त्यामुळे हजारो रुग्णांची जीवाशी खेळ सुरू आहे. म्हणजे हे पैसे कमवण्यासाठी बिनधास्तपणे असं काळाबाजार आहे. लोकांची या जीवाशी खेळणारे अशा ज्या अनेक लोक आहेत त्यांच्यावर आता राजद्रोहाचा खटला टाकला पाहिजे. फास्ट ट्रॅकने यांच्यावर खटला चालू केला पाहिजे. मला वाटतं आता आरोग्यमंत्री आंबेडकरांनी त्याच्यावर चांगली भूमिका घेतलेली आहे.
सगळ्या ठिकाणची तपासणी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. यामध्ये अनेक गुन्हेगार पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर ते समोर आले तर त्यांच्यावर जे या देशाला घातक आहे असे कलम टाकून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, एवढी स्पष्ट भूमिका या सरकारची आहे. सर, काल खैरे असं म्हणाले नंदुरबारच्या प्रवेशानंतर की आता शिवसेना इथून पुढे एकही नगरसेवक शिंदे सेनेकडे जाणार नाही. तुम्ही म्हणता की परत आता नव्यानं आणखी नगरसेवक येत आहेत, काय सांगाल? खैरे बोलले म्हणून नगरसेवक थांबणार आहेत असं तुम्हाला वाटतं का? पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही पहा किती नगरसेवक येत आहेत. त्यांना जर असं वाटत असेल तर त्यांनी आजपासून सुरुवात करावी त्या नगरसेवकाला थांबवण्याची. पुढच्या आठवड्यामध्ये अनेक नगरसेवक शिवसेनेत येतील, हे 100% सत्य आहे. मेळावा घेतला जाईल. पहिले प्रवेश घेतला जाईल मुंबईला त्यांचा शिंदे साहेबांच्या उपस्थितीत. नंतर मग जेव्हा शिंदे साहेबांचा दौरा राहील त्या टायमाला एक मोठा मेळावा या संभाजीनगरमध्ये घेतला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मिशन आता समोर आहे. त्यासाठी कशी मायक्रो प्लॅनिंग केली जाते, कारण तुम्ही विरोधकातले चांगले चांगले हिरे शोधून आणताय, खाली काय होणार त्यांच्याकडे? तो त्यांनी विचार करायचा ना, आपलं दुकान खाली का होत चाललंय, आपलं दुकान बंद करण्याची वेळ का येत चाललेली आहे, याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. आमची भरभराटीवर जळण्यापेक्षा आपलं दुकान का चाललं नाही याची काळजी त्यांनी केली पाहिजे. आपसामध्ये यांची जी काही वाद आहेत ना, कार्यकर्त्याकडे तुच्छतेने पाहण्याचा जो याचा दृष्टिकोन आहे हा यांना आता घातक ठरत चाललाय. स्वाभिमानी कार्यकर्ता आता त्यांच्याबरोबर राहायच्या मनस्थितीत नाही. थँक्यू. जिल्ह्यामध्ये आयटी मध्ये नंबर लागलेल्या काही विद्यार्थ्यांचे फीस शाळा घेते. ज्या विद्यार्थ्यांचा आयटी मध्ये प्रवेश झालेला आहे तर शाळा त्यांच्याकडून फीस वसूल करत आहे, याकडे नाही, त्यांची निश्चित तक्रार आली तर आम्ही गांभीर्याने त्याच्याकडे पाहू आणि असे जे कोणत्या शाळा असेल त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू.